3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा नवा दिवस आणि पहिला दिवस. यावर्षी 19 मार्च रोजी आपला हा गुढीपाडवा सण येतोय. या दिवशी उभारली जाणारी गुढी ही विजय, शुभता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या गुढीवरती उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाचं काही ना काहीतरी खास महत्व आहे. गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी काठी अर्थात बांबू हा यश, प्रगती आणि उन्नतीचं प्रतीक मानलं जातं. जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा यातून मिळते. गुढीवरती बांधलेलं कापड हे समृद्धी, आनंद आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं. हा नुसता कपडा नसून हा एक विजय ध्वजाचा मान मिळवतो. गुढीवर ठेवलेला तांब्याचा अथवा चांदीचा कलश हा पूर्णत्व, देवत्व आणि संपन्नता दर्शवतो. तो नकारात्मक शक्तींना आपल्यापासून दूर ठेवतो अशी श्रद्धा आहे. कडुनिंबाची पानं ही कडू असली तरी आरोग्यासाठी ती खूपच फायदेशीर असतात. कडुनिंबाची ही पानं आरोग्य, शुद्धीकरण आणि रोगांपासून संरक्षण याचं प्रतीक मानली जातात. जीवनातील कडूगोड अनुभवांचा स्वीकार करण्याचा संदेश ते यातून देत असतात. साखरेच्या गाठी या गोडवा, आनंद आणि सुखाचं प्रतीक आहेत. आयुष्यात गोड क्षण यावेत अशी प्रार्थना यातून केली जाते. गुढी सजवण्यासाठी वापरली जाणारी फुलंही खास संदेश देत असतात. पवित्रता, सौंदर्य आणि सकारात्मकता याचे ते प्रतीक मानली जातात. आंब्याची पानं ही समृद्धी आणि नवचैतन्याचं प्रतीक मानली जातात. गुढी उभारणं म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय आणि नव्या वर्षाची आनंदाने सुरुवात. प्रत्येक घटक आपल्याला आयुष्यामध्ये वेगवेगळे संदेश देत असतात. आरोग्य, आनंद, प्रगती आणि सकारात्मकता. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.